विचारपीठावरील सर्व सन्माननीय आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी संविधानाच्या अमृत महोत्सव दिनाच्या शुभेच्छा देतो। आता सर्वांचं नाव घेण्यात वेळ घालवणं चुकीचं आहे, बराच उशीर झाला आहे, सर्वांना भूकही लागली असेल व माझ्या आधी प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे सर यांनी संविधानाबद्दल बरंच काही बोलून गेलेत आणि उशिरा भाषण करण्याचा एक तोटा असतो की जो काही आपण केलेला अभ्यास असतो तो आपल्या आधीच जर कोणी सांगितला तर आपण काय बोलायचं असा गंभीर प्रश्न दुसऱ्या व्यक्तीकडे उभा राहतो आणि तोच प्रश्न माझ्या समोर उभा आहे। तरीही आमच्या या संघटनेच्या आग्रहास्तव मला काही बोलण्याचा आग्रह केला होता, तर मी 15 ते 20 मिनिटात माझ्या अभ्यासाच्या कवितेप्रमाणे आपणाला काही वेगळा विचार सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। कारण जे काही सांगितलं मला आता वाटत नाही की संविधानाबद्दल फार काही मी बोलावं असं त्यात राहिलं आहे। तरीही काहीतरी वेगळा विचार एक 15 ते 20 मिनिटं तुमचे घेऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी माझ्या अभ्यासाच्या कवितेप्रमाणे नक्कीच करेन। व मला आपण अध्यक्षपदाची संधी दिली याबद्दल मी सर्वप्रथम या आयोजक मंडळाचं अशोक माने व जानराव साहेब व सर्व सदस्य यांचं आभार मानतो व विषयाला सुरुवात करतो। बघा, 6 वर्षाचा एक मुलगा पहिलीला शाळेमध्ये प्रवेश घेतो व शाळेत पहिल्याच दिवशी गेल्यानंतर त्याला वर्गामध्ये बसू दिलं जात नाही। बाहेर स्वतःच एखादा चटईचा तुकडा किंवा पोत्याचा तुकडा घेऊन त्याला वर्गामध्ये वरांड्यामध्ये बसावं लागत होतं। तो लहान मुलगा शाळा सुटल्यानंतर आपल्या आईकडे जातो आणि आईला विचारतो, आई असं का, मला वर्गामध्ये का बसू दिलं जात नाही? तर आई त्या बाळाला म्हणते, बाळा आपण अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आलो आहोत। मग बाळ विचारतं, अस्पृश्य म्हणजे काय ग आई? आई सांगते, अस्पृश्य म्हणजे आपण हलक्या जातीत जन्माला आलो आहोत। मग बाळ पुन्हा आईला विचारतं, हे असं कुठं लिहिले, कुणी सांगितलं? तर आई म्हणते, एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे। मग बाळ पुन्हा आईला म्हणतो, मग हे चुकीचंही लिहिलं असेल आई? हो, पण जे लिहिणारे आहेत ते वरच्या जातीचे आहेत, त्यांना जे पटेल तेच ते लिहितात। मग बाळ पुन्हा आईला म्हणतो, आई मला जर पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली तर मी असं पुस्तक लिहीन की ज्यामध्ये सर्व लोक समान असतील, कोण खालच्या जातीचा आणि कोण वरच्या जातीचा नसतील। आणि त्या मुलाला संधी मिळाली आणि त्याने भारताचं संविधान लिहिलं आणि तो मुलगा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि भारताचं संविधान लिहिणं म्हणजे 18 पगड जाती व खूप साऱ्या धर्मांना एकत्र बांधून ठेवणं हे काम काही साधं सोपं नव्हतं। आणि भारतीय राज्यघटना लिहिणं त्यामुळेच फार कठीण झालं होतं, कारण काँग्रेससारख्या पक्षाला सुद्धा बाबासाहेबांना संविधान लिहावं हे त्यांना मान्य नव्हतं। पण जगामध्येच काय, भारतातच काय, तर जगामध्ये भारताचं संविधान लिहिण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कुणाकडे नव्हतं। कारण एवढा विद्वान व्यक्ती जगात, कारण जगात बाबासाहेब एवढं शिक्षण दुसऱ्या कुणाचंच झालं नव्हतं, हे त्या काळात सर्वांना मान्य झालं होतं। म्हणून मान्य नसतानाही बाबासाहेबाला संविधान लिहिण्याची काँग्रेसला विनंती करावी लागली आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। तर हे संविधान लिहिणं इतकं सोपंही नव्हतं, कारण जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांचे उच्च अधिकारी म्हणत होते की हे रानटी आणि अशिक्षित लोक काय देश चालवणार, आम्ही होतो म्हणून 200 वर्ष हा देश एकत्र राहिला, आमच्या नंतर ह्या देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे वाक्य खरेही ठरलं असतं मित्रांनो, परंतु त्या भारत मातेच्या खुशीमध्ये अशा एक भूमिपुत्राचा जन्म झाला की ज्याला जगाने सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणजे जगातील सर्वात ज्ञानवंत, यशवंत, कृतिवंत आणि धनवंत असा बुद्धीने महान व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज हा भारत एक संघ आहे आणि प्रगती पथावरही आहे. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर पाकिस्तान हा देश सुद्धा आपल्या बरोबर स्वतंत्र झाला होता. पण आज पाकिस्तानच्या हातात काय आहे तुम्हाला हे माहित आहे. दोनदा लष्करी बंड झालं व लष्कराची गुलाम म्हणजे हुकुमशाही मुशर्रफच्या माध्यमातून पाकिस्तानात दोनदा येऊन गेली होती. पण भारतीय लष्करामध्ये 18 पगड जाती, अनेक धर्म आहेत, पण भारतीय लष्करामध्ये आणखी एकदाही बंड झालं नाही. याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान व आर्मीचे ऍक्ट. मग बाबासाहेबांनी आर्मीचे ऍक्ट कसे लिहिले असते तर बाबासाहेबांचा युद्धनीतीशास्त्राचा एक गाढा अभ्यास होता. 12,000 पुस्तकं बाबासाहेबांनी युद्धनीतीशास्त्राची वाचली होती. म्हणजे बघा, युद्धनीतीचा अभ्यास करणारा माणूस मनामध्ये बुद्ध घेऊन फिरत होता. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांनी युद्धनीती कुठं वापरायची, बाबासाहेबांनी कधी आंदोलनात दंगल करू दिली नाही. बाबासाहेबांना युद्धशास्त्राचं फार कौशल्य होतं व त्या काळातील महारमांग चांभार जातीची दुसऱ्या महायुद्धात लढलेली माणसं बाबासाहेबांच्या आंदोलनात फार वेळा असत. व 14 तारखेच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांना माणसं म्हणत होती की आम्ही यांच्या अंगावर लाट्याकाट्या घेऊन जाऊ शकतो. पण बाबासाहेबांनी कुणाला युद्ध करू दिलं नाही, कारण बाबासाहेबांच्या मनात बुद्ध होता. तर आता बरंच काही सर बोलले तरी पण मी काही विषयांना आता महिला आणि संविधान याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करेन. बघा, संविधानामध्ये कलम 14 म्हणजे सर्वांना समानतेचा अधिकार, हे फार महत्वाचं कलम आहे. सरांनी सांगितलं की संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. बरं, का लागले असतील बरं हे दिवस? का बाबासाहेबांना लिहिण्याचा स्पीड कमी होता का? का बाबासाहेबांनी जगातले सर्व संविधान, देशाचे सर्व संविधान वाचले होते? का बाबासाहेबांना तेवढे विद्वान नव्हते? जगातील सर्वात विद्वान माणूस, जवळजवळ 5,000 विषयाचं ज्ञान असणारा माणूस, कारण बाबासाहेबांना सगळ्याच विषयाच्या डिग्र्या घ्यायला आयुष्यात तेवढा वेळ नव्हता. तर बाबासाहेब परीक्षा देत बसले असते तर आयुष्य संपलं असतं. तरीही बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या, 4 PhD, तेही परदेशातून मिळवलेल्या. आज आपण जर बऱ्याचदा पाहतो PhD ही विकत मिळते, पण बाबासाहेबांनी 4 PhD, 32 डिग्र्या, पण 5,000 विषयाचं नॉलेज बाबासाहेबांना होतं. मराठी व्याकरणाची 7,000 पुस्तकं, युद्धशास्त्राची 12,000 पुस्तकं, इंग्रजी व्याकरणाची 9,000 पुस्तकं. असं जवळजवळ तुम्ही कोणताही विषय घेतला तर हजारोच्या वर पुस्तकं अभ्यास केले. एकटे बाबासाहेब हे जगातील सर्वात विद्वान व्यक्ती होते. तर बघा, मग कलम 14, मग एवढं महान व्यक्तिमत्व जवळजवळ 3 वर्षाचा काळ का लागत असेल बरं राज्यघटना लिहिण्यासाठी? राज्यघटना लिहिण्यासाठी तेवढा वेळ कधीच लागत नव्हता. परंतु काँग्रेस सारख्या पक्षाला सुद्धा बाबासाहेबांच्या माध्यमातून पुरोगामी घटना नको होती, त्यांना मनोवादी घटना हवी होती. आणि याचं कारण असं होतं की उद्या जर आपल्यावर अन्याय झाला तर ते म्हणाले असते की तुमच्याच बापानं संविधान लिहिले. पण बाबासाहेबांनी होऊ दिलं नाही. ज्यावेळेस बाबासाहेब प्रत्येक कलम लिहायचे तेव्हा संसदेमध्ये एका कलमावर जवळजवळ 3 दिवस डिबेट चालत होती. आणि काँग्रेसच्या जवळजवळ सर्व 500-550 खासदार आमदारांना बाबासाहेब एकटे तोंड देत होते. आणि एका कलमाचा कलम किती महत्वाचा आहे देशाच्या विकासासाठी, त्यांना ते कलम नको होतं तरी बाबासाहेब सर्वांना डिबेटमध्ये हरवत असत. 3 दिवस बाबासाहेब बोलत असत. म्हणजे 365 कलमाचं संविधान पूर्ण व्हायला जवळजवळ 3 वर्ष लागली. आणि त्यामध्ये कलम 14 म्हणजे सर्वांना समान अधिकार, त्याच्यामध्ये जात, धर्म, वंश यासाठी काँग्रेसने कधीच विरोध केला नाही. पण त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला लिंगभेद करता येणार नाही, तर बरेच पुरुषप्रधान संस्कृती मानणारे व्यक्ती उठले आणि तुम्ही आता स्त्रियांना समान हक्क देणार का? स्त्री आमच्या बरोबर शेजारी बसणार का? स्त्रियांना एवढी अक्कल असते का? फक्त चूल आणि मुलंच त्यांनी सांभाळलं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले नाही, तुमचा इतिहासाचा अभ्यास चुकीचा आहे. राष्ट्रमाता जिजाऊनी स्वराज्य घडवलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ हे विज्ञानवादी स्त्री होत्या, हे सरांनी आत्ताच सांगितलं. मग राष्ट्रमाता जिजाऊ नसत्या, कारण शहाजीराजांचा कितीचा सहवास शिवाजी महाराजांना लाभला हे आपल्याला माहिती आहे, जवळजवळ नव्हताच. मग एक स्त्री स्वराज्य घडवू शकते तर राज्य का चालवू शकत नाही? तर या कलमाला काँग्रेसने फार विरोध केला होता. स्त्रियांना माहित असलं पाहिजे. तर लिंगभेद कलम 14 मध्ये टाकण्यासाठी बाबासाहेबांना एक्स्ट्रा 1 दिवस डिबेट करावी लागली होती.
म्हणूनच आज आपण पाहतो की फक्त चुलीपुरतं कार्यक्षेत्र असणाऱ्या महिलांना आज आपलं गाव गाडा चालवण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान. हे महिलांच्या लक्षात असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्या महिला कोणत्याही कार्यात असेल, IAS झाल्या, कलेक्टर झाल्या, वकील जरी झाल्या तरी स्वामी समर्थाला जातात. ते म्हणले होते परीक्षेला जाताना, भिवू नको, तुझ्या पाठीशी माझा हात आहे. खरं तर बाबासाहेबांचा तुमच्या पाठीमागा हात आहे हे तुम्हाला कधी समजत नाही. का असं का होत असेल? तर एक अस्पृश्यता जन्माला व्यक्तीनं हे संविधान लिहिलं म्हणून तुम्ही त्याला नाकारता का? पण सत्य हे कधी लपत नसतं. आज नाही उद्या ते बाहेर येतच असतं. तर महिलांना खास माझा एक आव्हान आहे की आपण आता आपल्या नगराध्यक्ष सन्माननीय मिनलताईसाठी स्वतः ॲडव्होकेट आहेत. त्यांना कायद्याचं माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असावं आणि त्या पद्धतीने ते आपला गावगाडा अतिशय सुंदरपणे चालवतात. व त्यांनी आत्ताच आमदारकीही लढवली. भले त्यामध्ये असफल असतील, पण आमदारकी लढवण्याचं सामर्थ्य, चुलीपासून उठून तालुका सांभाळण्याचं सामर्थ्य हे त्यांना संविधानाने दिलेलं आहे. आज ना उद्या निकाल काहीही असो. तर हे संविधान कोण्या एका जाती धर्मासाठी नसून तमाम बहुजनांसाठी बाबासाहेबांनी लिहिलं. पण हे बहुजनांना बऱ्याचदा मान्य होत नाही. बघा, जगातील सर्वात पॉवरफुल ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान. कारण जगातील, मी तर म्हणेन जगातील सर्व ग्रंथांचा बाप संविधान असेल. मी असं का म्हणत असेल? कारण आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हे तत्व स्वीकारलं सरांनी सांगितल्याप्रमाणे. व कोणत्याही धर्माला इथं वाव दिला जाणार नाही. व सर्व धर्मांना आपल्या परीनं आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे. म्हणूनच मंदिरामध्ये गीता, मस्जिदमध्ये कुराण, चर्चमध्ये बायबल आणि गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथ साहेब सुरक्षित आहे. नाहीतर या भारतात जातीय दंगली झाल्या असत्या, धर्माच्या दंगली झाल्या असत्या. म्हणजे सर्व धर्मांच्या पुस्तकांना सुरक्षा देणार सर्व धर्मांचं बाप तर कोण असेल? तर संविधान असेल. कारण तत्पूर्वी, संविधानाच्या पूर्वी भारतामध्ये फार वेगळेच कायदे होते की जे बहुजनांना गुलाम करणारे होते, पण त्याहीपेक्षा स्त्रियांना गुलाम करणारे होते. कारण आपल्या धर्मग्रंथातील एका पुस्तकानं सांगितलं की 4 वर्णांचा जन्म कुठून झाला? कोणाचा तोंडातून झाला, कोणाचा हातातून झाला, तर कोणाचा पोटातून व कोणाचा पायातून झाला. म्हणजे 4 वर्ण सांगितले शूद्रवर्णापर्यंत. पण स्त्रीचा जन्म कुठून झाला हे त्या पुस्तकाने सांगितलं नाही. म्हणजे आधी शूद्रापेक्षा खालचं स्थान स्त्रीला दिलं. आणि त्या पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं आहे, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. या शब्दाचा अर्थ असा आहे की स्त्रीला कधीच स्वातंत्र्य दिलं नाही पाहिजे. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे मनुस्मृती. आणि अशा सर्व ग्रंथांना पालथ घालून सर्व बहुजनांना व महिलांना न्याय देणारं पुस्तक ज्या महामानवाने लिहिलं ते पुस्तक म्हणजे पुन्हा एकदा भारतीय संविधान आहे. आणि याची जाण सर्व भारतातील स्त्रियांना असली पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा कोणतंही युद्ध जिंकलं, काही सक्सेस मिळालं की देवाच्या पायावर आधी पहिला पेढा ठेवायला जातो. पण बाबासाहेबांच्या फुटला हार घालण्याचं ते आपण कधीच घेत नाही. हे दुर्दैव आहे भारतात अनेक असे बहुजनांना किंवा स्त्रियांना हिन लेखणारे ग्रंथ होऊन गेले. त्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल. आता उशीर खरं तर फार झालाय, पण तुमची इच्छा असेल तर पुढे थोडा वेळ मी बोलू शकतो, अन्यथा मी थांबवणारच आहे. तर बघा, मी महाभारत आणि रामायणामध्ये तुम्हाला काही विषमतावादी, बघा संविधान हे समानतावादी कसं आहे आणि इतर ग्रंथ विषमतावादी कसं आहेत हे थोडंसं उदाहरणातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. बघा, भारतीय खेळामध्ये अर्जुन पुरस्कार दिला जातो. बघा, अर्जुन पुरस्कार सर्वश्रेष्ठ खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो. बघा, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतील का? आपण रामायण महाभारत फार श्रद्धेनं बघतो. असं काय वाटतं की त्यात जे लिहिलं ते सत्यावर आहे आणि अतिशय म्हणजे योग्य आणि मार्मिक आहे. पण हे सर्व ग्रंथ थोतांड आहेत. एकतर हे खरे आहेत का नाहीत हे समजणं म्हणजे याला सर्वजण एकतर घडलं का नाही यावर शंका आहे. तरी सुद्धा लिहिणाऱ्याच्या चुका आपल्याला दिसतात. फक्त तुम्ही रामायण आणि महाभारत हे तुमच्या बायोलॉजिकल डोळ्याने पाहू नका,
तुमचा थर्ड आय ज्यावेळेपर्यंत तुम्ही उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला पडद्याआडचं सत्य कधी दिसणार नाही. थर्ड आय म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे माणसाचा तिसरा डोळा. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते ज्ञान रूपी डोळ्याला जे दिसतं ते आपल्या डोळ्यांना कधी दिसत नाही. मग मी सांगतो की अर्जुन पुरस्कार हा दिला जातो सर्वश्रेष्ठ खेळाडूला. तर बघा, महाभारत काळामध्ये एक प्रथा होती, ज्यावेळेस सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण व्हायचं त्यांची राजदरबारामध्ये परीक्षा घेतली जायची, सर्वश्रेष्ठ योद्धा कोण हे ठरवण्यासाठी. मग असंच कौरवांचं आणि पांडवांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि दरबारामध्ये सगळे आले आणि त्यांची परीक्षा होणार होती की सर्वश्रेष्ठ योद्धा कोण आहे. तर बघा, आता द्रोणाचार्यांचं अर्जुनावर फार प्रेम होतं पहिल्यापासूनच. त्यांना माहित होतं की अर्जुनच सर्वश्रेष्ठ योद्धा होणार. सर्वांच्या परीक्षा झाल्या, आता शेवटची एकच परीक्षा होती की डोळ्यावर पट्टी बांधावी लागायची आणि महालाच्या बाहेर एक कुत्र ठेवलेला असायचं, त्याला एक चापकाचा फटका दिला जायचा आणि तो कुत्रा ओरडला की त्याच्या तोंडामध्ये इथून बाण मारायचा. म्हणजे ध्वनी, तुम्ही आवाजावर किती शस्त्र भेदू शकता याची सर्वात श्रेष्ठ परीक्षा असायची. असं झालं, बाकी कुणाला जमलं नाही. पुन्हा एकदा अर्जुनाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली व तिकडे एका कुत्र्याला चापकाने फटका दिला. कुत्र ओरडलं, अर्जुनाने बाण सोडला, बाण जाऊन कुत्र्याच्या तोंडामध्ये गेला आणि द्रोणाचार्य आनंदाने उठून उभा राहिले. बघा, माझा शिष्य अर्जुन हा सर्वश्रेष्ठ आहे, तोच सर्वश्रेष्ठ धनुधर आहे, त्यालाच पुरस्कार मिळाला पाहिजे. मग एवढ्यात काय झालं, त्या कुत्र्याला घेऊन आले. मग एवढ्यात काय झालं, तिथं कर्ण आला, मला ही संधी द्या, मला पण युद्धात घ्यायची संधी द्या स्पर्धेमध्ये. द्रोणाचार्य म्हणाले, तुला संधी मिळणार नाही, कारण शस्त्र चालवण्याचा अधिकार एकतर ब्राह्मणांना किंवा क्षत्रियाला असतो. तू ना क्षत्रिय ना तू ब्राह्मण, तू शूद्र आहे, तुला चालवता येणार नाही. पण राजा धृतराष्ट्र हा न्यायप्रिय राजा होता, तो म्हणाला, नाही द्रोणाचार्य, जर एखाद्या योद्ध्याला कुणी आव्हान दिलं तर जोपर्यंत ते आव्हान तो पार पडत नाही तोपर्यंत त्याला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणता येणार नाही, तुम्हाला कर्णाला संधी द्यावीच लागेल. तर द्रोणाचार्यांच्या मनात होतं, पण राजाच्या आज्ञा नाईलाज झाला आणि कर्णाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. आणि पुन्हा एकदा तोच प्रकार, तिकडं महालामध्ये कुत्र ओरडणार आणि बाण सोडायचा होता, कुत्र्याला फटका दिला, पण त्याच्या 2 सेकंद आधी कर्णाने बाण सोडला होता, पण कुत्र्याचा आवाज काही बंद झाला नाही. पुन्हा द्रोणाचार्य उठले, बघा कुत्र्याचा आवाज बंद झाला नाही, कर्णाचा बाण वाया गेला. माझा शिष्यच सर्वश्रेष्ठ होता, मी म्हटलं होतं याला संधी देऊन काही फायदा नाही. पण धृतराष्ट्र तेव्हा त्या कलेमध्ये 4 व्यक्ती पारंगत होते जगात, स्वतः धृतराष्ट्र, पितामह भीष्म, द्रोणाचार्य आणि स्वतः कर्ण. धृतराष्ट्र म्हणाले, द्रोणाचार्य तुम्ही तुमच्या शिष्य प्रमापोटी खोटं बोलताय, हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही गुरु आहे. मग पितामह भीष्म, गंगापुत्र, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही, तुम्हीच सांगा काय झाले. मग भीष्म म्हणाले, त्यांनी टाळी वाजवली आणि 2 सैनिकांना म्हणाले, या समोर. 2 सैनिक पुढे आले आणि म्हणाले, कुत्रा ओरडायच्या आधी इथून 3 किलोमीटर उत्तरेला बाहेर एक कुत्रा ओरडली होती, जावा आणि त्या तोंडात बाण असेल तिला घेऊन या. म्हणजे कुत्र्याच्या आधी जो पहिला आवाज असतो तो भेदायचा असतो आणि कर्णाने तो बाण भेदला होता आणि कोकिळ्याला जेव्हा गेले सैनिकांनी कोकिळ्याला घेऊन आले तर तिच्या तोंडामध्ये बाण गेला होता. आणि मग प्रश्न निर्माण झाला, अर्जुन श्रेष्ठ की कर्ण श्रेष्ठ. पण शेवटी द्रोणाचार्याच्या हट्टामुळं कर्णाला काही तो पुरस्कार मिळाला नाही, कारण कर्ण हा शूद्र होता. मग आम्ही प्रश्न केला व्यवस्थेला, जर कर्ण सर्वश्रेष्ठ असेल तर खेळामध्ये तुम्ही अर्जुन पुरस्कार का देता? म्हणजे तुमचे धर्मग्रंथ विषमतावादी आहेत हे इथं सिद्ध होतंय आणि संविधान समतावादी आहे हे सिद्ध होते. असे अनेक दाखले मी देऊ शकतो. आपण रामायण महाभारत पाहताना माझी स्त्रियांना विनंती आहे की आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. तसंच ज्याला अर्जुन पुरस्कार मिळतो त्याच्या गुरुला द्रोणाचार्य पुरस्कार मिळतो. पण द्रोणाचार्य धुतल्या तांदळाचे नव्हते, त्यांचं अर्जुनावर जरी प्रेम असलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याचं प्रेम त्यांच्या स्वतःच्या मुलावर होतं. त्यांच्या मुलाचं नाव म्हणजे अश्वत्थामा. तर त्यांनी जेव्हा अर्जुन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता सांगितलं होतं की अर्जुन, आता त्या काळात काही लाईट्स नव्हत्या, अर्जुन देवताना कधीच दिवे मालवू द्यायचे नाहीत. 2 शिष्य अर्जुन जेवताना असे पंक्तीला हात लावून बसायचे रोज. पण एक दिवस झालं काय
2 शिष्य द्रोणाचार्यांकडे पळत गेले. गुरुवर्य, आमच्याकडून चूक झाली, आज दिवा विझला. आणि द्रोणाचार्य त्यांच्यावर ओरडले, अरे मूर्खांनो, तुम्ही खूप चुकीचं काम केलंय. आता अर्जुनाला सर्वश्रेष्ठ योद्धा होण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. ती कला मी फक्त माझ्या मुलाला अश्वत्थामाला शिकवणार होतो. शिष्य म्हणाले, गुरुवर्य, दिवा विझला म्हणून काय झालं? अरे आता अर्जुनाला माहित पडेल की सवयीचा परिणाम काय असतो. तुम्ही उजेडात जरी रोजचा घास तोंडात घातला तर तो तोंडातच जातो, आणि लाईट जरी गेली तरी तुमचा घास तोंडातच जातो. म्हणजे अंधारामध्ये बाण मारण्याची कला आज अर्जुन शिकला असेल. म्हणजे स्वतःच्या मुलाला वेगळं प्रशिक्षण आणि अर्जुनाला वेगळं प्रशिक्षण देणारा गुरु जर विषमतावादी असेल तर त्याच्या गुरुला द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचा काय अधिकार आहे सरकारला? एकलव्य पुरस्कार तुम्ही देऊ शकत नाही का? एकलव्याचा अंगठा कापून कुठपर्यंत तुम्ही अर्जुनाला पुढे करणार? पण हा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे. अशी खूप सारी उदाहरणं असतील. पण आजकाल काय झालं, बऱ्याचदा संविधानाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम मनवदी लोकांकडून होतं. याचं महत्वाचं कारण काय सांगितलं जातं? आरक्षण. पण आरक्षण ही संकल्पना समजून घेणं फार गरजेचे आहे मित्रांनो. आरक्षण हे जाती निर्माण करण्यासाठी नाही, तर 5000 वर्षांपासून चालत आलेली जाती व्यवस्था मोडण्यासाठी दिलेलं म्हणजे आरक्षण आहे. तुम्ही म्हणाल कसं? बघा, 5000 वर्षापासून बहुजनांना तर शिक्षण नव्हतं. पुजाराचाच मुलगा पुजारी व्हायचा, राजाचाच मुलगा राजा व्हायचा. म्हणजे त्यांचे व्यवसाय मोठे होते. चांभाराच्या मुलांनी चपल्याच बनवायच्या, मांगाच्या मुलांनी दोऱ्याच बनवायच्या, परटाच्या मुलांनी कपडे धुवायची. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने आपला जातीचा सोडून इतर व्यवसाय करायचाच नाही. म्हणजे 5000 वर्ष तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं नाही, इतर व्यवसाय जाऊ दिलं नाही, मग तुम्ही 5000 वर्ष आरक्षण वापरलं का नाही? मग हे 5000 वर्षाचं आरक्षण नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं आरक्षण हे संविधानाचं आरक्षण आहे. हे काय कोणाला श्रीमंत करण्यासाठी किंवा आर्थिक उद्धरणासाठी म्हणजे आरक्षण दिलेलं नाही. तरी पण बऱ्याचदा संविधानाच्या विरोधात वातावरण निर्माण केलं जातं. पण आपण समजून घेतलं पाहिजे की बहुजनांना उद्धार करण्यासाठी जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे फक्त संविधान. जगातील इतर कुठलाही देव आणि ग्रंथ तुमचा उद्धार करू शकणार नाही, हे तुम्हाला भान असलं पाहिजे. आता उशीर फार झालाय. जाता जाता शेवटी एवढंच सांगतो, हे संविधान कुणी ऐरागेराने लिहिलेलं नाहीये. जगातील सर्वात विद्वान माणसानं हे संविधान लिहिलं. आणि जसे बोलले बाबासाहेब तसे चालले सुद्धा, आणि तसे चालले बाबासाहेब तसे बोलले सुद्धा. त्यांचं चालणं हे त्यांचं बोलणं होतं, त्यांचं बोलणं हे त्यांचं चालणं होतं, चालणं आणि बोलणं हे त्यांचं जगणं होतं. जगणं म्हणजे उदात्त वागणं होतं, आणि उदात्त वागणं म्हणजे काहीतरी मागणं होतं, आणि हे मागणं म्हणजेच बहुजन समाजाच्या विकासाचा मूलमंत्र होता. असं हे संविधान लिहून या भारत मातेचा भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेची राज्यघटना लिहून अनंतामध्ये विलीन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपल्या रयतेचा अहवाल सांगण्यासाठी निघून गेला. अशा या महामानवाला पुन्हा एकदा मी वंदन करतो व माझे विचार थांबवतो. आपण मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली व शांतपणे विचार ऐकून घेतले, याबद्दल मी सर्वांचं आयोजक कमिटीचं पुन्हा एकदा आभार मानतो. जय भारत, जय संविधान, जय भीम.